तुमच्या इसमाला आज तुम्हाला गळ्यात पट्टा घालणं खूप गरजेचं आहे. जर आमच्या पट्ट्यामध्ये जर तो सापडला तर आम्ही त्याला सोडणार नाही. आणि असा जो 56 कुळी इसम आहे नवनाथ वाघमारे, तर अशा 56 कुळी इसमानी 96 कुळी मराठ्यांच्या नादी लागू नये. हरामखोरा इथं महादेव मुंडेचा परळीचे 2 हक्क आहेत. कारण परळीचं प्रीपेड कार्ड गेलं तर ते तेवढं चालतात. जास्तीत जास्त तुम्ही बघा, तुम्ही पत्रकार आहेत, जास्तीत जास्त बीड जिल्ह्यामध्येच येतात. तो ओबीसी विरुद्ध मराठा असं भांडण लावण्याचं काम करत आहे. आणि आता महादेव मुंडेचं प्रकरण असेल, डॉक्टर समून झालेलं आहे. या ठिकाणी बापू आंधळेचा खून झालेला कोण्या बिळात जाऊन बसतात नालायक हो. या नाही ज्या ज्या वेळेला समाज कुठेतरी स्थिर असतो, कुठेतरी गुन्हा गोविंदा नांदत असतो, त्याच वेळेला काही लोकांकडून वक्तव्य होतं आणि त्या माध्यमातून मराठा बांधवांच्या वतीनं नवनाथ वाघमारे यांच्या बेताल वक्तव्याबद्दल निवेदन देण्यात आलं आहे. काही काय सांगाल? आज आपण निवेदन दिलेलं आहे, काय मागण्या केल्या आहेत निवेदनातून? या जो इसम आहे नवनाथ वाघमारे नावाचा, स्वतःला जो एक याचं हे समजतोय, नेता समजतोय, तर नेत्याचं काय कर्तव्य आहे किंवा महिला आणि भगिनीला कुठल्या शब्दात बोलायचं याला भान नाही आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या राजकीय नेत्यांनी या इसमाला जो सांभाळत आहे, तर या तुमच्या इसमाला आज तुम्हाला गळ्यात पट्टा घालणं खूप गरजेचं आहे. जर आमच्या पट्ट्यामध्ये जर तो सापडला तर आम्ही त्याला सोडणार नाही. आणि असा जो 56 कुळी इसम आहे नवनाथ वाघमारे, तर अशा 56 कुळी इसमानी 96 कुळी मराठ्यांच्या नादी लागू नये. कारण हा मराठा समाजाच्या महिला आणि मुलीच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तर आज त्यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे मराठा समाजाच्या मुलीच्या आणि महिलेबद्दल, तर आम्ही सकल समाज मराठा समाजाच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो. आणि तो महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही आढळू देणार नाही, याची दक्षता मात्र आम्ही सगळे घेऊ. सर, हे असं प्रत्येक वेळेला जाणूनबुजून होतं का? कुठेतरी समाज शांत असतानाच असं वक्तव्य येतं, परत समाज स्थिर राहत नाही. काय चालू आहे? हे असं तर निदर्शनात येत आहे. जाणीवपूर्वकच ह्याच्या मागं कोणतरी वरद हस्त असणारच आहे, जेणेकरून इथल्या शासनानं वेळीच त्याचे पायबंद केलं पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे. काय कारण आहे हे TRP वाढवण्यासाठी किंवा बेताल वक्तव्य करण्यामागं ह्याचं कारण काय? ह्याला काही समाजामध्ये म्हणजे अस्थिरता निर्माण करायची का? 2 समाजामध्ये नेते लोक ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, ह्याला वेळीच पायबंद केलं पाहिजे. प्रशासनानंही याची दखल घेतली पाहिजे. कारण समाजामध्ये एक वेळी द्वेष, कारण शासनाच्याही हातात कंट्रोल राहणार नाही. ज्यावेळेस एखाद्या वेळेस असे बेताल वक्तव्य करण्यामुळं मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरत आहे, याची शासनानं काळजी घेतली पाहिजे. शिंदे सर, काय सांगाल? त्याचं नवण्या उंदीर मारायचं एकच काम आहे, मराठ्याविषयी बोलणे आणि आपली TRP वाढवणे आणि जातीवादी दंगल घडवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. कारण का तो ओबीसी विरुद्ध मराठा असं भांडण लावण्याचं काम करत आहे. आणि भांडण लावून ते महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचं त्याचं काम सुरू आहे. तर त्याचं काम असं आम्ही होऊ देणार नाहीत, दंगल घडवण्याचं काम आम्ही करू देणार नाहीत. आणि त्याला जागेवरच आम्ही चोपणार आहोत आणि लवकरच त्याला धडाके देणार आहोत. जरांगे पाटलांनी जो आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला, अतिशय त्यांना प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर त्यांचा आता मराठवाडा दौरा होता आणि याच्या आधीचे वक्तव्य आहे. माननीय संघर्ष योद्धा शिवश्री मनोजदादा जरांगे पाटील हा जगातला सगळ्यात बलाढ्य व्यक्तिमत्व आता झालेला आहे. त्याचं कारण त्या व्यक्तीला नुसतं त्यांना म्हणायचं की मी ह्या ठिकाणचा दौरा करतो, कसलाही एक पैसा खर्च करा न होता अखंड करोडोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने मराठा समाज किंवा संपन्न बहुजन समाज त्या माणसाच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. जरांगे पाटलांनी या ठिकाणी बघितलं असेल की आता महादेव मुंडेचं प्रकरण असेल, डॉक्टर संपदा मुंडेचं प्रकरण असेल किंवा इतर काही मुस्लिमचे बौद्ध समाजाचे काही प्रकरणं असतील, या सगळ्या प्रकरणावर हात घातला आहे. ते आता मराठ्याचे नेते नाहीत, तर ते बहुजनाचे सर्व व्यापक नेते आहेत. जरांगे पाटलांनी या ठिकाणी बघितलं असेल की आता महादेव मुंडेचं प्रकरण असेल, डॉक्टर संपदा मुंडेचं प्रकरण असेल किंवा इतर काही मुस्लिमचे बौद्ध समाजाचे काही प्रकरणं असतील, या सगळ्या प्रकरणावर हात घातला आहे. ते आता मराठ्याचे नेते नाहीत, तर ते बहुजनाचे सर्व व्यापक नेते आहेत. व्यक्तिसाहेब मी बघितलं तर मी आता अधिकृत ओबीसी आहे. त्याच्यानं हा सध्या जे काही चालू आहे, नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके या दोघांना परळीच्या नेत्यांनी एक सुपारी दिलेली आहे की फक्त महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करा, एवढीच सुपारी आहे. कारण इथं हा जो म्हणतो ना मी ओबीसी नेता, हरामखोरा इथं महादेव मुंडेचा खून झालेला आहे, या ठिकाणी बापू आंधळेचा खून झालेला कोण्या बिळात जाऊन बसतात नालायक हो. या ना इथं तेही ओबीसीच आहेत ना.
म्हणजे फक्त जातीमध्ये तीळ निर्माण करायचं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा केविलवाना प्रयत्न आहे. तथागतीत काही नेत्यांना सुद्धा माझं या माध्यमातून आव्हान आहे, त्यांना तुम्ही आवर घाला, तुमच्या नालायकपणाचा कळस ते गाठत आहे. आणि आम्ही आता या ठिकाणी नवनाथ वाघमारे पुढल्या काही दिवसात जिथं दिसल महाराष्ट्रामध्ये तिथं त्याला ठोकणार आहेत, म्हणजे ठोकणार आहेत. कारण आमच्या लेकीबाळीबद्दल जर तो बोलत असेल, आम्ही काही बांगड्या घातल्या नाहीत, आम्ही काही शेपूट गांडीत घालून बसलेलो नाहीत, म्हणून त्याला जिथं दिसन तिथं त्याला चोप दिला जाईल. हे महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथं संतांची भूमी ही परस्त्री माते समान ही आमची शिकवण आहे. इथं महिलांचा, मुलीचा, आईचा, प्रत्येकाला माय आहे, बहीण आहे, बायको आहे, स्त्री आहे. त्या स्त्रीचा अपमान करताना, इतर स्त्रीवर बोलताना आपल्या घरात ही स्त्री आहेत याचं त्याला लाज वाटली पाहिजे. हा हरामखोर कालच्या भाषणात म्हणतो मी अनावधानाने बोलून माझ्या मुलीबद्दल बोललेले. नालाय का, तुला आई आहे, तुला मुलगी आहे, मग दुसऱ्याच्या लेकीबालीबद्दल बोलताना तुला लाज का वाटली नाही? आणि म्हणून या ठिकाणी माझं आम्ही जे आज परळीचे सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन दिले की याला पोलिसांनी पायबंद घालावा, शासनानं पायबंद घालावा, याला पोचण्याचे धंदे बंद करावेत. अन्यथा ह्याचा सगळा परिणाम हे फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, सुनीत्रा वहिनीला ह्याचं भोगावं लागेल. कारण मराठ्यांना अंगावर घेणं आणि मराठ्यांच्या लेखीबाळीबद्दल बोलणं हे मराठा खपवून घेणार नाही. नवनाथ वाघमारेनं माफी सोडावं, त्यानं चपला आमचे जरी चाटले तरी त्या हरामखोराला माफी नाही. तो जिथं दिसल तिथं अख्ख्या महाराष्ट्रात त्याला ठोकलं जाणार आहे. आजच मी जालन्यामध्ये त्याच्या संदर्भात फोन केला. तो जालन्यात जिथं दिसन तिथं जालन्यातले मराठा बांधव आमचे त्याला ठोकणार आहेत. आणि इथून पुढं माझी तमाम की आरक्षणाचा लढा आम्ही शासनाला मानतो. आम्ही मागणी मराठा समाजाची शासनाला आहे, तो देण्याचा अधिकार निर्णय सरकारचा आहे. आणि जर चुकीचं दिलं तर तू कोर्टात जा बाबा. इथं ओबीसीचे मेळावे, अरे हरामखोर या दोघांचं हाके आणि नवनाथ वाघमारेचे ओबीसी म्हणून काय योगदान आहे तुमचं? ओबीसीचं आरक्षण आज धोक्यात आले, त्याच्याबद्दल बोला ना नालाय का? हा लक्ष्मण हाके हरामखोरा एसटीचं धनगर समाज आरक्षण मागतं, होण्याबिळा जाऊन जो लपतो तो. म्हणजे अखंड समाजाची मागणी न ठेवता तथागतीत सुपारी घेऊन हे काम करण्याचं लक्ष्मण हाके काम करतो, नवनाथ वाघमारे करतो. यापुढं जशास तसं उत्तर दिलं जाईल. सर्वपक्षीय नेते आपण एकत्र आहात, मराठा समाज बांधव म्हणून निवेदन दिलेलं आहे, काय म्हणणार? का आज जे नवनाथ वाघमारेने जी गरळ ओकली आणि परळीचा हक्क आहे तो परळीचा, आणि आम्हाला परळीमध्ये निवेदन दिलं आहे. कारण तो ओबीसीचा नेता नाही. नवनाथ वाघमारे आणि हाके हे ओबीसीचे नेते नाहीत, परळीचे दोन हक्क आहेत. कारण परळीचं प्रीपेड कार्ड गेलं तर ते तेवढं चालतात. जास्तीत जास्त तुम्ही बघा, तुम्ही पत्रकार आहेत, जास्तीत जास्त बीड जिल्ह्यामध्येच येतात. कारण बाहेर त्याला कोणी कुत्रा विचारी नाही, कारण त्याची अवकातच नाही. फक्त एकत्र इथून प्रीपेड कार्ड झालं तेवढं प्रीपेड कार्ड पुरतं बोलायचं. आणि इथून बीड जिल्ह्यामध्ये नवनाथ वाघमारे आणि हाके आले तर आम्ही तुम्हाला सांगतो की दिसते तिथं आम्ही मारणार. मग आमच्यावर काही बी हो, बीड जिल्ह्यामध्ये कोण्याही टोकाला ते आले तर आम्ही त्याला मारणार म्हणजे मारणार. दादा काय भावना, काय मागणी आहे? 2 दिवसापूर्वी जालन्याचे जे की ओबीसीचे स्वतःला नेते म्हणून घेणारे नवनाथ वाघमारे यांनी जे काही माता भगिनीबद्दल शब्द वापरले त्याचा पहिला प्रथम मी निषेध करतो. आणि विशेषतः नवनाथ वाघमारे हा स्वतः बोलत नाही आहे. आम्ही पोलीस स्टेशनला रितसर या ठिकाणी निवेदन दिलं, बीड जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी निवेदन दिले, तरी या महाराष्ट्राचे गृहमंत्री त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ देत नाहीत असा माझा स्पष्ट सकल मराठा समाजाच्या वतीनं आरोप आहे. कारण या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्ही ज्यावेळेस निवेदन दिलं आणि आम्ही सांगितलं साहेब त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यावेळेस पोलीस म्हणत आहेत की आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाहीत. याचा अर्थ या गृहमंत्र्यांना पोलिसाला आदेश दिलेले असावेत की नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करू नका असं आम्हाला वाटू लागले. त्यामुळं नवनाथ वाघमारे आणि हाके यांच्यापेक्षा खरे गुन्हेगार देवेंद्र फडणवीस हे खरे गुन्हेगार आहेत असं आम्हाला वाटू लागलेलं आहे. खरं म्हणजे अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे वाघमारेंच्या वक्तव्याचा. कॅमेरामॅन सह नितीन ढाकणे, बीड, परळी.